नवीन झोपडी जुनीत लपडी. असं काय. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार साई. सर तर आजूबाजूला जी परिस्थिती चालू आहे त्याचं मी छोटंसं अवलोकन केलंय आणि 4 ओळी तयार केल्यात. आल्याला मारतो. मारा. ओळी अशा आहेत. दांभिकतेला साज सुवर्ण, विचारांची भिंत गळती आहे. दांभिकतेला साज सुवर्ण, विचारांची भिंत गळती आहे. माणुसकीचे आयुष्य क्षणभर धर्मांधांची चलती आहे. वा. थँक्यू. आता या वैचारिक उद्बोधनानंतर ज्याच्यामुळे मी माझं घर भाडं भरतो त्या कार्यक्रमाकडे वळूया आणि प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया. सर मला सांगायला आनंद होतो की आज मी एका अशा माणसाची मुलाखत घ्यायला आलोय ज्याला वेगवेगळे बिझनेस करण्याचा छंद आहे. सर बर. बघूया त्याच्या किड्यांचं वळवणं कुठपर्यंत आलंय. चला सर. ओ सर. हॅलो. नो मिस्टर झुंझुनवाला. नो मिस्टर झुंझुनवाला. बाप रे. नवीन हंगाम सुरू झालाय. आवाका मोठा आहे, सगळं कव्हर करावं लागतं. ओ माय गॉड. नाही. काय झालंय, जे डावे होते ते उजवे झाले आणि उजवे होते ते डावे झाले. पण या सगळ्यात मला मध्यवर्ती भूमिका घ्यावी लागते. मग माणसाने किती पण तिरकी नजर करून बघितलं तरी चालेल. शेवटी माझ्यासमोर तुम्हीच येणार आहात. बरोबर आहे ना? काय रे? सर आता लिहिलेलं बोलूया. अरे हो, ते नाही. नो झुंझुनवाला. नो. नाही. 350 करोड ही खूप मोठी अमाऊंट आहे. 350 crores. नो. मी तुम्हाला जास्तीत जास्त 120 रुपये देईन. बघा पटलं तर बोला, नाही तर ओके. थँक्यू. सर उत्सुकता शिगेला पुचले म्हणून विचारतो, हा? अशी कोणती गोष्ट आहे की जी 350 करोड रुपये सोडून तुम्ही डायरेक्ट 120 रुपयात मागितलीत? मी झुंझुनवाल्याची बनियन कंपनी टेक ओव्हर करत होतो. 120 रुपयात? येस. हे बघ लक्षात ठेव, हा. उद्योजकाने नेहमी निर्लज्ज असलं पाहिजे. पण सर तुमचा निर्लज्जपणा एवढा वाढत चाललाय की तो व्याजावरून देऊ शकाल कोणाला तरी. सर एवढं निर्लज्ज होणं बरं नाही सर. 120 रुपयात एक बनियन येते, तुम्ही अख्खी कंपनी मागितलीत सर. स्टाईल. ओ हा. या ऑफरवर ते काय म्हणाले? हाड. अपेक्षित असं. ते हाड बोले, त्यांनी फोन ठेवला. हा. ठीक आहे रे. डील होतात, डील फसतात, आयुष्याची गंगाजळी. सर या बसा सर. सर पोशाख सुंदर आहे सर. थँक्यू. वरून कॅलिफोर्निया आणि खालून काजरगाठी वाटतंय. सुंदर आहे सर. दिस इज माय वेस्टो रत्नागिरी स्टाईल. हो सर दिसतंय ते मला. हा. हा सरडा रागण चढल्यावर की तुम्ही बसवलाय? एक मिनिट. तू माझ्याच घरात येऊन मला बोलतोयस. तुझं नाव काय? सॉरी सर मी विसरूनच गेलो. भावनेच्या बरे सर विसरून गेलो सर. सांगतो सर, माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची का. ओ इंटरेस्टेड. Yes, sir. बस. तर ॲज अ फॅन मी पहिला प्रश्न विचारतो सर, हा? की तुम्ही तुमचं नाव सांगा म्हणजे आम्ही शिव्या द्यायला मोकळे. माझं नाव आहे लावले. लालू वरून लेले. लावले. एक मिनिट. तू माझ्या नावावर काहीच रिॲक्शन नाही दिलीस. सर तुमचं आणणं हीच एक रिॲक्शन आहे सर. ह्याच्यावर अजून काय रिॲक्शन देणार सर? तर पहिला प्रश्न माझा थेट आहे सर. विचार. आपल्या लांछनास्पद बुद्धीला साक्ष ठेवून अलौकिकतेच्या या व्यावसायिक बाजारपेठेत आपण आपल्या नशिबाला बिनधास्त धंद्याला बसवू शकतो, ही आयुष्यनाशक संकल्पना तुमच्या निर्लज्ज मनाच्या शौच कुपीसारख्या अंतःकरणाला केव्हा शिवली सर? वन्स मोर बोलायच्या आतमध्ये उत्तर द्या सर. तुझे मंत्र बोलून झाले असतील तर जेवायला घेऊया. काय सर? हे मंत्रासारखंच आहे एवढं. मला काही कळलेलं नाहीये. सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी सर. ऍक्च्युली हा माझा प्रश्नच आहे सर, हा? पण तुमच्या अल्पबुद्धीच्या खिडकीतून तो न डोकवताच उडालेला दिसतोय, म्हणून मी तो अतिशय सोपा करून सांगतो सर. हा.
तुम्हाला बिझनेस करावासं वाटलं हे तुम्हाला कधी वाटलं सर? ओ असा प्रश्न आहे तुझा. हो. ऍक्च्युली काय हा, आहे, सर. माझ्या शेजारचे जे काका आहेत त्यांचा माझ्यावर पगडा आहे. अच्छा. त्या काकांनी मला एक मूल मंत्र दिला बापरे. आणि मी बिझनेसमन झालो. अच्छा. पण नेमका कुठला बिझनेस करावा हा माझ्यासमोर प्रश्न पडला. बरोबर. म्हणून मी भारतभर फिरलो. बापरे. आणि भारतभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फिरणं हाच एक बिझनेस होऊ शकतो. क्या बात आहे सर. आणि मग मी ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला. हो. त्यात मी लोकांना वेगवेगळे ॲडव्हेंचर शिकवायला लागलो. म्हणजे कॅम्पिंग, स्टार गेजिंग, पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे वेगवेगळे ॲडव्हेंचर शिकवत मी माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस सुरू केला. गुड सर. मग मध्येच हा सूर्य मावळला कुठे? झेकोस्लोवाकियात. जेकोस्लोवाकिया. हो. काय झालं सर? मला सांगायला आवडेल. हा. त्याचं काय झालं, मी एका माणसाला पॅराग्लायडिंग शिकवताना हिमाचल प्रदेशच्या उंच कड्यावरून उडी मारली. ओ. पॅराशूट घेऊन उडी मारली, पण वाऱ्याचा एक जोरात झोत आला आणि माझं पॅराशूट भरकटलं. ओ तुमच्यासारखंच. हो. आणि अचानक भरकटत 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 मी झेकोस्लोवाकियामध्ये गेलो. त्या लोकांनी मला घुसखोर समजून लगेच अटक केली. बापरे. 15 वर्ष जेलमध्ये टाकलं. तिकडेच माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस ठप्प झाला. अरे रे, फारच वाईट झाले सर. हो. पुढे जाऊन मला असं विचारायचं वाटतं की सर तुम्ही जनरली सीझनल बिझनेसमॅन म्हणून फेमस आहात. हो बरोबर म्हणजे उत्सवांमध्ये तुम्ही बिझनेस करता. बरोबर. पण दिवाळीत तुम्ही कोणत्याही बिझनेसला स्पर्श केला नाही, नजर लावली नाही, असं का सर? ऍक्च्युली काय आहे की दिवाळीशी माझं वाकडं नाहीये. बरोबर. पण दिवाळीतली एक आठवण आहे. ओ. मी काय केलं की 20 लाखांचे फटाके, म्हणजे मी फटाक्यांचा बिझनेस करायचा होता म्हणून Okay. 20 लाखांचे फटाके गोडाऊन मध्ये भरले. बापरे. हा. आणि तिथे मी माझा हिशोब करत असताना अचानक लाईट गेली. ओ. लाईट गेली, मी घाबरलो. मी माझा टॉर्च शोधायला लागलो. टॉर्च मिळाला नाही म्हणून मी माचीस पेटवली. अख्ख्या 20 लाखांची दिवाळी मी एकट्याने साजरी केली. जे काही बॉम्ब फुटलेत, दुसऱ्या दिवशी लोक दिवाळीचं उठणं लावत होती आणि डॉक्टर मला मलम लावत होते. सर खरं आहे. आता आपण पुढे जाऊया सर. हा. अंगावरची फटाक्यांची दारू धुतली जात नाही तर तुम्ही दुसरा बिझनेस काढला. हो. शांत झोपलेली कला तिला उगाच उठवलं आणि खाजवण्यासाठी रायटर बनवण्याचा बिझनेस काढला सर. येस. मी लेखक बनवण्याची कंपनी सुरू केली. हा. पण त्याच वेळी सचिन मोटे नावाच्या माणसाने रिराईट नावाची कंपनी चालू केली. हा. वा. अवघ्या 1.5 मिनिटात माझी कंपनी बंद झाली. पण त्या माणसाचं कौतुक हा. आहे, जिथे जिथे सुचणं थांबतं तिथे त्यांना सुचायला सुरू होतं. काय नाही सावरतोय. सर पुढे जाऊया सर. याच्या पुढे जाऊन आपण असं मला एक विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आली आहे सर काय रे? की नाही सांगतो मोठ्याने सांगणार आहे सर. तुमच्या या दळबद्री कार्याचा जो मागोवा घेण्यासाठी हा. एका डिरेक्टरने तुमच्या जीवनावर चित्रपट काढला सर. प्राऊड मुमेंट. चित्रपटाचं नावच वेगळं होतं सर. येस. माझा बोंबील तळून देशील काय. ऍक्च्युली तुम्हाला ना चुकीची माहिती मिळाली. काय सर? ही पिक्चरची टॅगलाईन आहे. टॅगलाईन आहे काय? येस. पिक्चरचं नाव वेगळं आहे. बापरे. काय आहे सर? पिक्चरचं नाव आहे ओलं फिश मार्केट. असं नाव आहे सर? असाच सायलेन्स आहे अख्ख्या चित्रपटगृहात. कळतोय सर. माझ्या ओव्हरऑल एक्सपिरियन्समुळे मला एक मूलमंत्र सुचलाय, तो मी तुला सांगतो. सर लवकर सांगा, आपल्याला आटपायला लागेल सर. ओके मी सांगतो. बिझनेसची घे किंवा बिझनेसला घेऊ दे. सर राहू दे, आपण इथे संपूया सर. अरे ऐक ना, मला अजून 2 गोष्टी सुचल्या. नको, सर. अरे तुला छापायला बरं. सर मला वाटत नाही मला अरे, काही हा, सर मला नाही अरे, वाटत आहे, फॉर्मॅट सर.